जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये अतिवृष्टी अनुदान संदर्भाने जो गुन्हा अंबड पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने सदर गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा जालना यांच्याकडे माननीय पोलीस अधीक्षक यांनी वर्ग केल्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. सदर गुन्ह्यामध्ये जवळजवळ 20,90,00,000 रुपयापर्यंतचा अपहार झाल्याबाबत नमूद आहे. 20 आरोपी शासकीय कर्मचारी त्यामध्ये आहेत. पैकी आरोपी नामे सुशील कुमार जाधव यांना आपण मागील आठवड्यामध्ये अटक करून पोलीस कस्टडी घेतली होती. सध्या सदर आरोपी न्यायालयीन कोठडी. त्याचबरोबर दुसऱ्या तलाठी आरोपी सुशील श्रीधर शिवाजी श्रीधर ढालके यांनाही अटक करण्यात आली होती. सदर आरोपी 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मान्य न्यायालयाने. सदर कस्टडी दरम्यान आरोपीकडे केलेल्या चौकशीमध्ये आरोपीच्या इतर सहकाऱ्यांसह त्यात मग काही एजंट आहे, कोतवाल आहे यांच्यासह किंवा यांच्या माध्यमातून सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये कोतवाल नामे मनोज उघडे राहणार दाडेगाव, त्याचबरोबर खाजगी सहाय्यक साहेबराव टोपे हे राहणार पिठोरी शिरसगाव या दोघांना काल रोजी आपण अटक केली. आज रोजी 3ही आरोपी मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाले. यातील आरोपी शिवाजी श्रीधर ढालके हे जे आहे यांचं मूळ गाव उपरी बाजार तालुका अमरावती येथे त्यांच्या ओळखीतील किंवा संबंधातील 50पेक्षा जास्त लोकांची नावे अंबड तालुक्यातील दृष्टी अनुदानमध्ये टाकून त्यांच्या नावावर लाखो रुपयाचे अनुदान लागल्याची चौकशी दरम्यान निष्पन्न झाले. त्याही अनुषंगाने तपास सुरू आहे. सदर आरोपी तलाठी किंवा इतर असतील यांना कोणी एजंट किंवा कोतवाल किंवा इतर लोक त्यांनी मदत केली सदर याच्यामध्ये किंवा त्यांच्या माध्यमातून लाभ घेतले अशाही लोकांचा आपण शोध घेत आहोत. तर आरोपींचा येणाऱ्या कालावधीमध्ये गुन्हे शाखेच्या कारवाई करू. सदर गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत. 4 आरोपी सुरू आहे. त्यांच्याकडून गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवरती जे आरोपी आहेत त्याचे अकाउंट आपण फ्रीज केलेले आहे. प्रॉपर्टीच्या अनुषंगाने काही पत्रव्यवहार केलेले आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये त्या अनुषंगाने सुरू आहे.